याशिवाय शिवसेनेचे पदाधिकारी असलेले रणजित मंडलिक, काँग्रेसचे शेखर जाधव प्रभाग क्रमांक 13 मधून जनसुराज्यमध्ये दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये पूजा विशाल शिराळकर, जे विशाल शिराळकर हे भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या पत्नीने अर्ज भरून जनसुराज्यमध्ये दाखल झाले आहेत. सुमित उमेश साटम हे सुद्धा जनसुराज्यमध्ये दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक 17 मध्ये रशीद शमशुद्दीन बारगीर, ज्योती कमलाकर भोपळे सुद्धा माजी नगरसेवक, रशीद बारगीर सुद्धा माजी नगरसेवक. याशिवाय वैशाली दत्ता मिसाळ प्रभाग क्रमांक 17 मध्ये. प्रभाग क्रमांक 19 मध्ये माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनीही जनसुराज्यमध्ये प्रवेश केलेला आहे. रणजित बाळासाहेब साळोके यांनीही जनसुराजचा झेंडा हाती घेतलेला आहे. याशिवाय सविता निवास भोसले प्रभाग क्रमांक 19 मधून त्यांनी जनसुराजच्या वतीनं अर्ज भरलेला आहे. रमेश खाडे यांनीही अर्ज घेतलेला आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये आणखीन एक सगळ्यात मोठा भाजपचे पदाधिकारी प्रवीण लिमकर यांच्या पत्नी स्वाती लिमकर यांनी अर्ज भरलेला आहे. ऋतुजा दत्तात्रय म्हसवेकर या सुद्धा यामध्ये आहेत. राहुल सूर्यकांत घाटगे यांचाही आता जनसुराज्यमध्ये प्रवेश झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपच्या संदीप पवार यांच्या पत्नी दीपाली संदीप पवार यांनी जनसुराज्यमध्ये प्रवेश केलेला आहे. माजी महापौर उदय साळोके यांच्या पत्नी पूजाश्री उदय साळोके यांनीही भाजप सोडून आता जनसुराज्यमध्ये प्रवेश केलेला आहे. यामुळे आता किंवा 8 ते 10 माजी नगरसेवक जनसुराज्यमध्ये दाखल झालेले आहेत. मोठी खळबळ या निमित्तानं झालेली आहे, कारण अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट जनसुराजचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. आता आपण यानंतर बघूया भाजपचे उमेदवार कोण आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार कोण आहेत. यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा, कारण सगळ्यात आधी पक्षाचे नेमके उमेदवार कोण हे नावं देणारं महादुर्ळा हे एकमेव चॅनल आहे, ज्याच्या आत्तापर्यंत 85 बातम्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे.